जळगाव शहरात भीषण आगीची घटना घडली आहे। चारचाकीतून संभाजीनगरला पती पत्नी निघाले होते। कारमधून जाताना चारचाकीचा टायर फुटला आणि गाडी दुभाजकाला धडकली। कार धडकल्यानंतर तिने पेट घेतला। यावेळी कारला भीषण आग लागली। आग लागल्यामुळे कारमधून पतीला वाचवण्यात यश आले, मात्र 21 वर्षीय विवाहित महिलेचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला। जान्हवी मोरे हे त्यांचे पती संग्राम मोरे यांच्यासह कारमधून छत्रपती संभाजीनगरकडे जात होत्या। गाडी पिंपळगाव फाटा पहुर जवळ आली होती, त्यावेळी कारचा टायर अचानक फुटला। टायर फुटल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार महामार्गावरील दुभाजकावर आदळली। अपघातानंतर कारमधून लगेच धूर येऊ लागला आणि आगीच्या ज्वाला दिसू लागल्या। संभाजीनगरकडे संग्राम मोरे आणि त्यांच्या पत्नी जान्हवी मोरे वय वर्ष 21 हे आपल्या चारचाकी वाहनाने संभाजीनगरकडे निघाले होते, मात्र पिंपळगाव फाटा पौड जवळ त्यांच्या गाडीचा अचानक टायर फुटला आणि दुभाजकावर गाडी जाऊन धडकली। यात गाडीने अचानक पेट घेतल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी काचा फोडून संग्राम मोरे यांना बाहेर काढलं। त्यांना बाहेर काढल्यानंतर गाडीने अधिकच पेट घेतला। संग्राम मोरे यांनी नागरिकांना सांगितले की पत्नी माझी गाडीमध्ये अडकलेली आहे। त्यावेळी ग्रामस्थांनी जान्हवीलाही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले। दगडांनी काचा तोडून जान्हवी यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत कारला मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि आग भडकत गेल्याने जान्हवी यांना बाहेर काढणं शक्य झालं नाही। परिणामी जान्हवी मोरे यांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पेटलेली कार विझवण्यासाठी पाण्याचे टँकर मागवण्यात आले। थोड्या वेळात जामनेर नगर परिषद अग्निशमन दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली। गाडी विझवल्यानंतर जान्हवी मोरे यांना बाहेर काढण्यात आलं, पण जान्हवी मोरे यांचा मृत्यू झाला होता।